ब्रह्मसूत्रात सांगितलेलं नाही आहे. आणि बुद्धही तेच म्हणतो आणि सगळे तेच म्हणतात. कारण सत्य हे कोणीतरी ठरवून दिलेली डेस्टिनेशन नसतं. तुमची ती अशी भणंग अशी तुमच्या आतून तळमळीने निरागसपणे आणि पवित्रपणे आतून चाललेली जर्नी असते. ते डायनॅमिक असतं. ते कुठे पुस्तकात छापलेलं कोणाचं सूत्र नसतं. ते त्याच्यासाठीचं असतं. ते त्याला झालेल्या रिअलायझेशनचं ते शब्दीकरण त्यांनी केलेलं असतं. पण आपण आपलं शोधावं. संतांनी खूप ग्रेट केलं आहे. मार्ग मी म्हणतो ना, विनोबाई सीडी आहे. पण मी विनोबांच्या सीडीवरच अडकून बसलो आणि विनोबांना हार टाकत रोज त्यांचं नामजप करायला लागलो. त्या सीडीच्या पलीकडे भिंतीवर उभं राहून जे आकाश दिसतं त्याचं दर्शन मला कधीच होणार नाही. म्हणून आपला मार्ग हा माझा मार्ग आहे. माझं सत्य मी शोधलं पाहिजे. तुमचं सत्य अतिशय मला वंदनीय आहे. मी त्याचा अभ्यास करेन. बोला. तुम्ही जे आता याच्या 2 स्लाइड पहिले एक वाक्य होतं की द ऑब्जेक्ट दॅट यू एक्सपिरियन्स कॅनॉट बी द सोर्स ऑफ एक्सपिरियन्स. त्याचा मीनिंग मी ते मगाशी उदाहरण सांगितलं की डोळ्यांनी तू बघतो. जे डोळ्यांनी बघतो, जे डोळ्यांनी बघतो, ती बघणारी तुला बघितल्या जाणारी ती प्रत्येक वस्तू तुझ्या डोळ्याची बघण्याची शक्ती होऊ शकत नाही. ती तुझ्या डोळ्यापासून वेगळीच आहे आणि ती तू कधीच दाखवू शकत नाही. तिथं तू दर्शन करू शकत नाही. पण मोठे लोक हे म्हणतात की तुम्ही एका विशिष्ट स्थितीत देहातीत झाले की तुम्हाला त्या शक्तीचं रिअलायझेशन, कारण ती ससंवेद्य आहे. तुझे डोळे का बघतात याच्या मागे काहीतरी तर आहेच ना. मग मी म्हणशील माझ्या मेंदूला ते न्यूरॉन आणि रेटिना वगैरे ते का होतं रे बाबा. डेव्हिड बॉम्बला विचारलं कृष्णमूर्तींनी की बाबा व्हॉट इज द फायनल अल्टिमेट रियालिटी. म्हटलं एनर्जी. म्हटलं व्हॉट इज बिहाइंड एनर्जी. डेव्हिड बॉम्ब चूप. तर त्यामुळे मी ते म्हटलं की द ऑब्जेक्ट ऑफ द एक्सपिरियन्स कॅनॉट बी द सोर्स ऑफ द एक्सपिरियन्स. वेन द एक्सपिरियन्स इज हॅपनिंग, इट इज हॅपनिंग इन समवेअर. म्हणून आपल्याकडे आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये द्रष्टा दृश्य विवेक असं मोठं शास्त्र आहे. मोठं म्हणजे काही 2-4च पानाचं आहे, पण ते एवढं गजब आहे की त्याच्यावर आयुष्यभर अभ्यास केला तरी कमी. की शेवटी हे दिसतं आणि हे दिसणं आपल्याला समजतं याचा काय अर्थ आहे. कारण आपण त्याला वास्तवता समजून त्याच्यावर सगळं जीवन आपण दावी लावलेलं आहे. आणि आपण आपल्या नेहमी स्वतःच्या स्वरूपाला जाणण्याची प्रत्येक जी आपल्याला उपलब्धी आहे ती प्रत्येकाला लाट मारत चालू आहे. या शोकांतिकेतून ते बाहेर काढण्यासाठी हे सगळं म्हणत आहे की अरे जरा बघा जगणं काय ते, मी काय ते, स्व काय आहे. तर तसं आहे. त्याचा अर्थ तो होता. सेम थिंग. आणि दुसरा एक होता की काश्मीरी शैववाद आणि विवर्तवाद या दोघांचं मला वाटतं दॅट इज वन अँड द सेम थिंग. म्हणजे तो एकच हे आहे. तर एक त्याच्यातला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स जो मी स्वतः घेतला. आता मला एक कोड आहे. मी या सगळ्या जे आपण काय म्हणतात की आपण जेव्हा सगळे चिंतन करतो किंवा हे करतो त्याचं प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपल्याला कधी कधी काय काय एक्सपिरियन्स येतात. म्हणजे त्याला मी काय म्हणतो की रिअलायझेशन हा काही छोटा शब्द आहे त्यासाठी. नाही ठीक आहे. हां. तर मी जेव्हा नागपूरमध्ये गाडी चालवतो, एक खूपच सरळ एक्झाम्पल देतो, वेग एक्झाम्पल म्हणू शकतो की नागपूरमध्ये मी जेव्हा गाडी चालवतो तेव्हा मी एका विशिष्ट स्पीडनी गाडी चालवतो आणि ए अंतरापासून बी अंतराला जायला मला म्हणजे अंतर सेम आहे. मला तितकंच म्हणजे काय म्हणता येईल मी कमी वेळात पोहोचतो. आणि मी जेव्हा एका लहान गावात असतो जिथे अवतीभोवती पण लोक कम्पॅरेटिव्हली कमी स्पीडने गाडी चालवत असतात, मी तिथे त्या ए आणि बी हे जे डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स जे नागपुरात होतं कम्पॅरेटिव्ह आणि त्याचं ते तेवढंच डिस्टन्स एका लहान गावात जिथे लोक कमी स्पीडनी गाडी चालवतात. मी पण तिथे कमी स्पीडनी आपोआप गाडी चालवायला लागतो. करेक्ट. मला ए आणि बी डिस्टन्स कापायला लहान गावात जास्त वेळ लागतो. तर मे खूपच वेग वाटत असेल सगळ्यांना. नाही बरोबर आहे. पण त्याच्यात जो ए आहे विचार जो मांडलेला आहे की तुमचा जो एक सेल्फचा जो एक काय म्हणता येईल की तो तुमचा स्वतःचा नाहीये. तो अवतीभोवतीच्या सगळ्या जे तुम्ही एक्सपिरियन्सेस घेतले आहे किंवा आतापर्यंत जे तुम्ही जे काही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही साठवलेला आहे
त्याच्यातून तुमचा तो सेल्फ तयार होतोय ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. याचं एक खूपच तरल मला एक आता जस्ट सुचलं की मी वागतो आणि मला जाणवतं की मी नागपूरमध्ये A to B जाण्यासाठी मला खूप कमी वेळ लागतो, पण मी जेव्हा लहान गावात जातो तेव्हा तेवढंच डिस्टन्स कापायला मला खूप वेळ लागतो. तर काय आहे, आपण बेहोश असतो, म्हणून आपण जर माइंडफुल झालो तर आपल्याला हे रिअलायझेशन येतं की हे माझ्यातून प्रस्फुटित होत आहे. खूपदा त्याचा अनुभव बारकाईने येतो की हे माझ्यातून. तुम्ही ग्रामरच्या दृष्टीने नाही म्हणत आहे मी, तुम्ही मला मी 2 वाक्य सांगतो, त्यातलं कोणतं खरं आहे सांगा. मी विचार करतो हे खरं आहे की विचार माझ्यातून येतो हे खरं आहे? विचार माझ्यातून. मी विचार करतो हे अहंकार बोलतोय. पण थोडंसं जर तुम्ही माइंडफुल झालं तर, आता इथे सुनीता बसली, सुनीताला विचारलं की बघ ही कविता, ही चांगली गजब कविता लिहिते, तर तिला विचार ही कविता तू अशीच कशी लिहिली आणि हे शब्द का वापरले, नाही देतात. ती म्हणेल ही असं आलं. भीमसेनला विचारलं मग तुमचं या यमन यावेळी आज असा कसा काय बा, तो असा हात वर दाखवतो. म्हणून मला नाही माहिती. आणि जेव्हा तुम्ही जेव्हा असं रिअलाइज करता की हे माझ्यातून येत आहे, तेव्हा तुमचा डिनॉमिनेटर 0 झालेला असतो. तेव्हा तुम्ही इकडे उत्तर इन्फिनिटीला टच केलेला असतो. तेव्हा तुमचा सेल्फ जो आहे तो 0 झालेला असतो. इथे आता एक जो तुम्ही एक आता उदाहरण दिलं की भीमसेन जेव्हा शर्ट लावतात किंवा काही त्यांचा असतो, तर त्यांना नाही कळत की हे कसं लागलं, राईट. तर तिथे सेल्फ जो आहे तो विसर्जित झालेला असतो. म्हणून मी मगाशी एक वाक्य जे म्हटलं की माझा सेल्फ विसर्जित झाल्यानंतर मी कसा वागेल हे मला आता नाही माहिती, बरोबर. तर मी सेल्फ माझा विसर्जित झाल्यानंतर मी कसा वागेल हे आता मला माहिती नाही, पण सेल्फ रिअलायझेशन म्हणजे विसर्जित झाल्यानंतर मी जसा काही वागेल त्याला अवतीभोवतीचं जग त्याला परसिव्ह करताय की हा वेड्यासारखा वागतोय की हा खरंच योग्य वागतोय. दॅट इज कदाचित काय असतं की सगळेच प्यायला बसले ना की न पिणारा वेडा असतो, तो भटकलेला असतो. आणि कुठल्याही बेवड्याला नॉन बेवड्याला दारू प्यायला लावली तर बेवड्याच्या जीवनाचा फार मोठा आनंद असतो. तर त्यामुळे थोडं झालं बेवडे क्या दारू पिला नाही. एक कोई ना पिणे वाला हो त्यांनी ते पिलं तर तो खूप सांगतो सगळीकडे, अरे मैंने रवि महाजन को थोडा एक ही पेक पिया लेकिन साला पिया. तर त्यामुळे असं आहे. म्हणून तुम्ही लोक चूप बसले. मला एक प्रश्न अपेक्षित होता. या स्वचं विसर्जन करायला एखादं काहीतरी सोपं काहीतरी मार्ग सांग. मित्र मला माहिती आहे आणि जगभर ज्याची ऍक्सेप्टेबिलिटी आहे त्याला कुठलाही वाद आणि कोणीही डिनाय करत नाही, ते म्हणजे मेडिटेशन, ध्यान. आणि कदाचित याच्यावर खूप काही बोलता येईल, पण ती स्वयं अनुभूतीचा विभाग जो मला खूपदा वाटत. मग तू सांगतच नाही ना ध्यान कसं करायचं, म्हणजे न सांगणं हेच ध्यान आहे. हा कृष्णमूर्तीचे खूप मोठं महावाक्य आहे की ध्यान का प्रयास ही ध्यान का स्वीकार है. आप अगर प्रयास करते तो आप है, स्व है, और स्व को बोला ना क्या टू एंड द स्ट्रगलिंग बाय स्ट्रगलिंग. नाही म्हणे आज मी पूजा केली ना मला खूप चिडचिड होऊन राहिली. हा प्रीति, have you got the connectivity and the thread between the psychology? This is all. मुझे कोई लोगों ने पूछा ये प्रोग्राम किस पर है, गावंडे करके कोई तुम्हें आने वाला था ग्रीन नागपुर का, तो बोला कि ये प्रोग्राम किस पर है, स्पिरिचुअल साइकोलॉजी पे ये सब्जेक्ट है. तो आप बोलो, सवाल बोलो. सवाल ये है कि जैसे you said कि we are designed like this. Yes. And you believe in this concept. Even we, most of us believe in this. नहीं, मैंने कंडीशन बोला, कंडीशन लाइक दिस. डिजाइन बोला तो फिर मैं अपनी जवाबदारी ढकेल रहा हूँ. हाँ, कंडीशन बोला. Suppose like we all believe that we are social. Like we cannot stay alone somewhere. And तो वो जो fear है कि अगर मैंने स्वयं को खोज लिया या मुझे वो मिल गया, विसर्जित होने से तुम्हें एक सांगता मराठी इतना नहीं, लेकिन जहाँ तक हाँ, तो एक वो डर को कैसे निकाले जो हमें सबसे एक fear of almost relate to this, but still I feel that if I am happy and I am satisfied with whatever going on with little bit of maya and little bit of understanding of this,
मैं सूत्र बताता हूँ, तुम समझ जाओगी. द रेजिस्टेंस टू व्हाट इज हैपनिंग, द रेजिस्टेंस टू व्हाट इज हैपनिंग इज द ऑब्स्टेकल टू अंडरस्टैंड इट. तुम अगर तुम्हारे डर को बिना किसी जजमेंट के देख सकती हो तो वो डर तुमको लेके पहुंचा देगा कि वो क्या है. हमारा, मैंने जब भी बीच में एक बहुत अच्छा एक बात बोला कि जो हमारे बायोलॉजी पे इतना असर कर चुका है कि मैंने इस सेंटेंस बोला था कि द रेजिस्टेंस टू द पेन, रेजिस्टेंस टू द पेन इज द, इट इज रेजिस्टेंस टू द पेन बाय माइंड इज इट इज इटसेल्फ अ पेन. अगर आप हमने हमारा रेजिस्टेंस के इस कंडीशन को देख लिया तो हम पेन से मुक्त हो सकते हैं. एक बनारस का राजा था, उसने इतना ही बोला था कि मेरा पेट फाड़ो और मेरा ऑपरेशन करो, और उसका 3.5 घंटे का ऑपरेशन तब जब राजाशाही थी तब ब्रिटेन के डॉक्टरों ने आकर किया और कोई एनेस्थीसिया नहीं दिया, और खाली उसने बोला था कि मेरे हाथ में भगवत गीता दे दो. आणि 3.5 तास तो गीता वाचत होता आणि त्यांनी ऑपरेशन करून शिवलं. तो म्हणला मला काहीही प्रॉब्लेम नाही, आय कॅन आयसोलेट. विनोबांना आयुष्यभर अल्सर होता आणि विनोबांना पत्रकार विचारायचे. 13 वर्ष पायी चालले, 47 लाख एकर जमीन जमा केली, 50,000 किलोमीटर फिरले आणि रोज रात्री खूप दुःख व्हायचं आणि सकाळी उठून चालू लागायचे हसत हसत. पत्रकार विचारायचे फॉरेनची की हाऊ यू कॅन डू दिस. तो आय कॅन आयसोलेट माय माइंड फ्रॉम माय बॉडी and I can isolate from myself from my mind. रमन महर्षि का ऐसा ही था, उनको आर्थराइटिस था, बहुत सीवियर आर्थराइटिस था, उनका कंधा पूरा कैंसर से खा चुके थे. लेकिन मैं उनके व्हिडिओ देखता हूँ, जो उनके ॲक्च्युअल व्हिडिओ देखता हूँ, एखाद्या निरागस बालकासारखे, असं निरागस बालकासारखं आपल्याला होता आलं. या सकाळी सकाळी स्वराला आल्या आल्या पुण्याहून डोस दिला की मला दुसऱ्याची सेवा करावीशी वाटली, मला दुसऱ्याच्या दुःखाने मला भरून आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला खरं माझ्या जीवनामध्ये हे परिवर्तन एफर्टलेसली मला सहजपणे माझ्यातून घडतंय असं झालं तर समजायचं की आपल्याला काहीतरी ज्ञान येतंय. नाही तर खूप सांगताय, सूत्र येत आहे, खूप ज्ञान आणि विज्ञान आणि डिग्र्या आणि कार्यक्रम आणि फोटो, मला वाटत नाही इट कुड बी यस युजफुल टू यू. अदरवाइज इफ यू रिअलाइज द पेन प्रीती, देन दॅट पेन विल बी रिअली अ प्रुडंट ओरॅकल ऑर अ गाईड फॉर यू. ते तुम्हाला कुठेही नेऊन पोहोचवू शकतो. दुःखात उकळणं म्हणजे बुद्धांनी पण म्हटलंय की जो खऱ्या अर्थाने एखादी जिज्ञासा किंवा शंका घेऊन चालतो तो शंकेखोर असतो, पण तो निरागस असतो. अहंकाराने जर शंका विचारल्या तर त्याला आपलं पांडित्य दाखवायचं असतं. जो आपला अहंकार बाजूला ठेवून सतत शंका करतो तर बुद्ध म्हणतो आणि लाओत्से पण म्हणतो की तो लवकर रिअलायझेशनला पोहोचतो, सेल्फ रिअलायझेशन. कारण त्याची ती उकळणं जे असतं ना, आपण आपल्या राग आणि द्वेष, पनिशमेंट आणि रिवॉर्डच्या चक्करमध्ये आपण सतत आपल्याला पनिशमेंट पासून एवढे वाचत असतो की आपण सतत सत्याला ढकलत असतो. होऊ शकतं एखादा टोचणारा काटा तुम्हाला रिअलायझेशन पर्यंत घेऊन जाईल. तर याचं असंच झालं ना आपल्या पॉवर ऑफ नाववाल्याचं. एकाट टोले तो म्हणतो आय कॅनॉट लिव्ह विथ माय सेल्फ नाव, आय टू सुसाईड. आणि त्याला लगेच दुसरा प्रश्न त्याच्या डोक्यात आला, इट मीन्स दॅट आय अँड माय सेल्फ आर डिफरंट. आणि एका प्रश्नावर तो एनलाइटन होऊन गेला. आत्महत्या करायला निघालेला माणूस, श्रीनिवास खळेसारखा माणूस पेटी विकून आत्महत्या करायची अशा विचारात असलेला माणूस निज माझ्या नंदलाला एवढं सुंदर संगीत देतो. म्हणून आपण चॉईस घेऊन हे चांगलं ते वाईट, हे माझं नाही, हे आपल्या धर्माचं हे ह्या धर्माचं नाही असं कळून जे आपण चालतो त्यांनी बरेचदा आपलं जगणं आणि आपला खरा अर्थ आणि आपलं जे सत्य आहे त्याला हरत प्रत्येक वेळी. आणि शोधतो काठमांडू जाएंगे वो क्या केदारनाथ जाएंगे, हेलिकॉप्टर में बैठेंगे और न्यूयॉर्क जाएंगे और युरोप टूर में जाएंगे आणि कवळ्या लावतात आणि नी रिप्लेसमेंट करतात आणि काय काय खातात आणि तिकडून येऊन म्हणतात काय साला इकडे गेलो असं झालं, तिकडे त्या बायका अशा आहे, इकडच्या बिल्डिंग अशा आहे, भारत साला डर्टी आहे. खूप जातात. मला हे समजत नाही. पिको अय्यरचं मी नेहमी उदाहरण देतो की त्याच्या पुस्तकामध्ये त्यांनी खूप, तो पिको अय्यर म्हणजे इंटरनॅशनल टुरिस्ट गाईड आहे. तो लोकांना घेऊन इंटरनॅशनल फिरतो आणि तो लोकांना समजावून सांगतो की त्यात काय चांगलं आहे. तो न्यूयॉर्क टाइम्समध्ये तो लिहायचा, त्याच्यावर त्याचं पोट चालायचं. भारतीय माणूस अमेरिकेत बसलेला आहे. त्याचं एक पुस्तक आहे द आर्ट ऑफ सिटिंग स्टील. तो म्हणतो वेन यू आर व्हिजिटिंग अ साईट and you are not getting insight, why you are wasting money.
म्हणून तुम्ही जे काही करता, जे बघता, जे स्पर्श करता, म्हणून म्हटलं तुम्ही आपल्या स्मृतीवर, आपल्या बुद्धीवर एवढा भर देता की त्याला स्टोअर करण्याची पिपासा लागलेली असते. बोध काय होतो ते बघा. ही कविता मला काय सांगतेय, कदाचित त्या कवीला ते नसेल कळलं, ती वीज तुमच्या डोक्यात छमकेल. आणि असं झालेलं आहे. तो म्हणतो मेरे तो जीवन में कुछ नहीं हुआ, कवी म्हणतो. आणि तो म्हणतो अरे तो आपकी कविता पढ़ी और मेरी तो सारी जिंदगी बदल गई. वो उसके कविता में नहीं होता, उसके जहन में होता है. ते स्वसंवेद्य असतं. हे लक्षात घ्या. बोला बोलो का संगीता. नमस्ते, मैं फर्स्ट टाइम आपके ग्रुप में ज्वाइन हुई हूँ. हाँ. इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. मुझे बहुत अच्छा अनुभव प्राप्त हुआ और मुझे बहुत अच्छा लगा. मैं सदा हमेशा आना चाहूँगी. अभी कुछ समय की पाबंदी है मेरे साथ में, इसलिए माफ़ी चाहूँगी. मुझे 1 बजे तक कहीं और पहुँचना था. जरूर. तो क्या मुझे अनुमति है? हाँ हाँ जरूर. ये संगीता मेरी बहन संगीता की बहुत बचपन की फ्रेंड है. उसका ये भी संगीता, ये भी संगीता. तो अपने अंदर का संगीत समझ जाओ. तो इसके लिए बहुत अच्छा हुआ. आज ये आई है सुनीता झाडे, त्या आलेल्या आहेत इकडे. आज सुषमा आलेली आहे, संगीता आलेली आहे. कदाचित संगीताने मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना पाठवलं. तिला धन्यवाद. ती नाही येऊ शकली. त्यांच्या परिवारामध्ये एक डेथ झाली, तिकडे गेली. पण हे खरंच मोठं सुंदर आहे. आणि मला नेहमी वाटतं की माझ्या घराच्या भिंती मोठ्या व्हाव्यात आणि माझा परिवार मोठा व्हावा. सगळं मला एकसारखं वाटावं. खूपच सुंदर अनुभव. थँक्यू सो मच. हे मला माहिती आहे कठीण होतं. नवीन येणाऱ्यांना हे मुश्किल आहे. ऑब्जेक्ट ऑफ दिस एक्सपिरियन्स कॅनॉट बी द सोर्स ऑफ द असं वगैरे ऐकणं म्हणजे हे मला माहिती आहे हे कठीण आहे. बट स्टिल आय एम व्हेरी थँकफुल टू यू की तुम्ही लोकांनी ते बोलना पडतं. अहम ब्रह्मास्मी शंकराचार्याने म्हणावं लागलं. त्यात नाही तर कसं उभं करणार आपण हे सगळं, कसं उभं करणार. कारण मला धन्यवादासाठी हे नाही. धन्यवाद म्हणजे पुन्हा सेल्फ आणि नॉन सेल्फ तसं मी करणार नाही. आणि जसं आता आपण पेन बद्दल बोललो, तसंच निखळ आनंदाबद्दल सुद्धा आपण असंच आहे. अनुभूती घ्यायला असंच आहे. जस्ट एक 2 दिवसापूर्वीचं एक्झाम्पल. पुन्हा मी ते रिअल लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी अशा शोधत राहतो की एका चार्टच्या दुकानामध्ये जेव्हा आपण जातो किंवा बसतो, तेव्हा लहान मुलं तेव्हा जिथे चार्टचं जे काही बघतात किंवा चित्राकडे बघतो. माझाच लहान मुलगा 5 वर्षाचा आहे. तो त्या चित्राकडे बघतो आणि त्याला ते बघून सगळं आनंद वाटतो आणि मग तो ते आनंद त्याच्या चेहऱ्यावरून सगळा व्यक्त होत राहतो. म्हणजे तो उखळपणे सगळं ते आनंद हे करतो. मग त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. मग तो ते सगळं ते म्हणजे तो दाखवतो असं नाही, ते सगळं होतं. म्हणजे इनोसेंटली होतं. मग तेव्हा समोर 4 बायका बसलेल्या असतात. मग त्यातल्या काही जण ते त्याच्याकडे पाहून, त्याच्यातल्या 4 बायका त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं करतात. बापरे याला एवढे मॅनर्स नाही की काय नाही. पण त्या 4 बायकांमधली एक बाई आम्ही त्याला दाटत असतो की तू असं करू नको, शांत बस किंवा काय. पण तो ते बघितल्यानंतर त्याला जो एक निखळ आनंद होत असतो तो व्यक्त होत असतो. म्हणजे सिम्प्लिसिटी. तो घरच्याच कपड्यांनी जाऊन बसलेला आहे आणि त्याला जे काही त्यातली ती एक बाई आम्हाला थांबवते. ती म्हणते नाही, तुम्ही जे त्याला थांबवता आहे हे चुकीचं आहे. क्या बात आहे. आम्ही बाकीचे सगळे इथे खूप पॉश कपड्यांमध्ये बसलेले आहोत किंवा आम्ही सजून धरून इथे बसलेलो आहोत. पण आम्ही जे काही आम्हाला समोर दिसतंय त्याचा आम्ही आनंद नाही घेऊ शकत आहे. आम्ही स्वतःला असं बांधून ठेवलेलं. पण तो आपल्या सगळ्यांपेक्षा या गोष्टीचा खूप छान आनंद घेतोय. तर त्याला तुम्ही आनंद घेऊ द्या, त्याला रोखू नका. म्हणजे जसं पेन बद्दल आपण बोललो तसं आनंदाबद्दल सुद्धा आहे असं म्हणू शकतो आपण. म्हणून आपण पुन्हा बिकमिंगच्या चक्कर मध्ये जाऊन एका नव्या आनंदाचा पंच मिळू शकतो का. असा काही कॅफे अजून उघडला आहे का तिथे 500 रुपये दिले तरी चालतील बा मला, अशा याच्या शोधात असतो. कारण आपल्याला कॉफी पिता येत नाही. हाँ खलील जिब्रान भी एक ग्रेट आदमी, बहुत अच्छी पोइट्री लिखी है. क्या है, वी आर लॉस्ट इन व्हाट शुड बी वेयर एज वी शुड बी इन व्हाट इज. एंड व्हाट इज इनफ बिकॉज इट इज इनफाइनाइट फॉर एवरीबडी. दिस इज व्हाट द बेसिक प्रिंसिपल इज. आपण ज्याला स्व म्हणतो आणि योगामध्ये समाधी सेम वर्ड आहे का? हो चला. हो.
एक स्व आहे जो निर्मित आहे, त्याला आपल्याला वापरायचं आहे. आपण आणि समाधी ही स्वतः विसर्जन आहे. प्रार्थना करू आपण. एक पॉइंट बोला था ग्रेटिट्यूड वाला कि कई बार हम लोग डिस्कस भी करते हैं कि अभी के ज़माने में गलत सिखाने वाले या जो भी गलत मार्ग है वो दिखाने वाले बहुत हो गए हैं, तो लोगों को वो अट्रैक्ट करता है इजीली वो, और ये समझाने वाले कम लोग हैं, तो ये अब गलत लगता है. नहीं, मैं इसके परे जाता हूँ. ऐसा है. हाँ, मैं इसके परे जाता हूँ. मैं ये कहता हूँ कि आप गड्ढा कहाँ है ये ढूंढ रहे हैं और इसीलिए गड्ढे के खोज में हैं. आप एक पैर के खोज में जिसके ऊपर आप, बिकॉज इनसिक्योरिटी, जब तक के इंडिविजुअल कैन नॉट डील विथ हिज इनसिक्योरिटी, वॉट एवर इन हिज, इफ यू कैन रियलाइज इट, इट इज इनफ फॉर हिम. नो गुरु इज रिक्वायर्ड. गुरु उसके लिए है जो उसको रियलाइज करवा दे कि तेरे अंदर क्या गुरुत्व है. और हमारे यहाँ का परंपरा ऐसी है, उसमें स्वार्थ है, वेस्टेड इंटरेस्ट है. मैं गुरु हूँ, मैं जानता हूँ, तुम नहीं जानते, तुम मेरे पैर पड़ते जाओ. नहीं, बट पहले के जमाने में जब संत महात्मा अभी हमने कब देखे हैं, मतलब आफ्टर 90, ये डिटोरिएशन ना जानते हुए इनसिक्योरिटी के मारे, जिनको उत्तर की पिपासा है, जो उत्तर के लिए लालायित है और अपने दिमाग को नहीं दौड़ाना चाहते, अपने जीवन को नहीं अनुभव करना चाहते. मैं अपने जीवन को जंगल में ढकेल दूं कि मैं अपना पेड़ खोजूंगा, अपना डेस्टिनेशन खोजूंगा, इसको नहीं पता करते. इसके लिए उनका मार्केट बढ़िया चलता है. आज देखो ना, बिलियंस ऑफ डॉलर्स दे आर अर्निंग आउट ऑफ दिस स्पिरिचुअलिटी बिजनेस. उसके जैसा बिजनेस नहीं है. मतलब सीखने वाले या जिज्ञासु लोग बहुत है, लेकिन सिखाने वाले कम है. मैं कहता हूं कि जिज्ञासु लोगों ने अपनी इनसिक्योरिटी को बाजू करके अपने आप को सीखने के लिए सिद्ध करना चाहिए, तो अपात्र लोग ऊपर ही नहीं आएंगे. आज अपात्रता इसलिए, मी सरळ सरळ लोटांगणात जायला तयार आहे ना, मग तुमची दाढी काय अडकलाय हे मला कळतच नाही. मी कशाला पाहायला जाऊ. मी कम्प्लिटली तुमच्यावर रेलूनच दिलं कम्प्लीट, तर मग मी तुम्हाला हशी देतो काय ना, काय हे देतो काय ना, काय कुठला बुक्का देतो काय, काही फरक पडत नाही. आपण प्रार्थना करून घेऊ आणि मग पुन्हा बोलू शकतो. ठीक आहे. आपण ईशावास्यातली तीच प्रार्थना आहे नवीन लोकांसाठी. आपण सगळे एकत्र मिळून करणार आहोत. ओम पूर्णमदा पूर्णमिदम. ठीक आहे. डोळे बंद, पाठीचा कडा ताठ. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. खूप छान. काढून घे काका. बोला. हिचा प्रश्न राहिला. माझं असं एकदम सिरियस नाही आहे, पण माइंड हे कोणत्या फॉर्म मध्ये असते, म्हणजे असं लिक्विड लिक्विड व्हायब्रेशन आहे की केमिकल आहे, म्हणजे असं काय आहे. आणि ते जेव्हा भटकते आपण म्हणतो, तेव्हा याचा अर्थ त्याचं स्टेप एक रेफरन्स पॉइंट पासून काहीतरी डिस्टन्स आलेला आहे. तर ते आपल्याकडे शास्त्रामध्ये मनाला हे स्थूल सूक्ष्म पकडलाय आणि म्हणजे इट इज अ मायक्रो मटेरियल. आणि मला ते पटतं. मटेरियल म्हणजे मी सांगतो दोन्हीकडे पटतं. मनाचं कारक वायू आहे आणि वायू मनाचं कारक इन्फॉर्मेशन आहे आणि इन्फॉर्मेशन ही इन्फॉर्मेशन आहे. मन हे व्हायब्रेशन पण आहे. पण हे सगळं होतं कशात? इट हॅपन्स इन मटेरियल अँड दॅट इज वाय. बट अल्टिमेटली मटेरियल इज ब्रह्म. पण मटेरियल म्हणजे काय असं कण असणार की आपले जे न्यूरॉन्स आहेत ना, या न्यूरॉन्स मध्ये इलेक्ट्रोकेमिकल व्हायब्रेशन सुरू असतात. त्यातून आपले मन विचार रिसीव्ह करतात. म्हणून मी लिक्विड म्हटलं, कारण त्याचा बर्फही होतो, त्याची वाफही होते, कधी कधी ते वाहते, म्हणून मी लिक्विड म्हटलं. तीनही गोष्टी होऊ शकतात. बरं झालं. हा, तू काय म्हणलं प्रत्यय? नेव्हर माइंड. तू काय म्हणते? मला Never mind about pride. Failure of my memory that I'm reminded of my own learning. पुन्हा It's perhaps the failure of my own memory that I'm reminded
reminded of my own experiences. It's the success of my learning that I get to revisit them. मी एक वर्कशॉप अटेंड केला होता त्यात आय मीन सुमन सर म्हणायचे की जेव्हा हनुमानाने पर्वत उचलला तेव्हा त्याने सगळ्यात आधी काय केलं असेल, पर्वतावर गेला असेल ठीक आहे, पण पर्वत उचलला कसा, तर सगळ्यात आधी तो पर्वतावरनं उतरला आणि मग तो पर्वत जेव्हा हाती घेतला तेव्हा खरा पर्वतावरचा हनुमान पर्वताला हाती घेण्याच्या कपॅसिटीचा झाला. तर माझे जे प्रश्न आहेत ते तसे पाहिलं तर निरुक्त किंवा एटमॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्ह येतात, ग्रॅमरच्या पर्स्पेक्टिव्ह येतात, पण मला वाटतं की त्यांच्याच मागे कदाचित एक स्पिरिच्युअल साईड आहे. बरोबर आहे ना. की मला ती पात्रता आल्याशिवाय राईट जर पण म्हणजे त्या पात्रतेची पात्रता आपल्यात आहे. ती कुठेतरी बाहेर शोधणं आणि कुठेतरी डेरून बसणं असं नाही. तुम्ही जसं म्हणालात की स्वतःला विसर्जित करता येणं, मी जर का याला एका सायकोलॉजिकल लेन्सनी पाहिलं तर असं म्हटलं जातं की यू शुड बी एबल टू एम्पथाइज विथ युअर सब्जेक्ट, यू शुड बी एबल टू पुट युअर सेल्फ इन हिज शूज. हे एक स्टेटमेंट असतं आणि दुसरं स्टेटमेंट असतं की तुम्हाला ती न्यूट्रॅलिटी मेंटेन करता यायला हवी. याला आपण लेमॅन्स एक्झाम्पलमध्ये म्हटलं तर असं होतं की तुम्हाला एम्पॅथेटिक असता यायला हवं, पण तुम्हाला गोष्टी लॉजिकली समजायचे तर थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह असायला हवा. सो हा थर्ड पर्सन म्हणजे नेमका पुरुष आहे का, तो नेमका ब्रह्म आहे का, की एम्पॅथी म्हणजे ब्रह्म आहे ही त्यात आहे. when you know that you are aware of empathy, you are aware of third person, it means that it is not that, it is into that. Are you getting? It is into that. तो तू मार्ग सांगते की बाबा हे करायला मला एम्पॅथी वापरली पाहिजे, हे बंद करा ना, हे बंद करा, अरे इकडून बंद करा प्रॉपर याला नाही. इन द सेन्स एम्पथी असणं ब्रह्म आहे की थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह असणं ब्रह्म आहे. पण तो नाही आहे थर्ड कारण तो आपल्याला कळतोय. हा जे म्हणून तर म्हणजे खूण दिली आहे, नियम दिलाय. इफ यू आर अवेअर ऑफ दॅट देन इट इज नॉट दॅट, बिकॉज इट इज इन दिस इज इन दॅट. आता प्रचिती होणार ठीक आहे. आता केळं आणि मी माझ्या डोक्यावर तू आणि केळं का वेगळं काय म्हणता माळे, थोडा उशीर आला ना तुम्ही खाता, तुम्ही आणि मी वेगळं त्यामुळे मी खाल्लं काय खाल्लं, तुम्ही खा, माझं पोट भरते. छान. आता ही कन्व्हर्सेशन जाईल निसर्गांवर आता. अचानक बंद नाही झालं का?